दत्तगुरू मित्रांनो, दत्त संप्रदायातील महत्त्वाचे सत्पुरुष यांच्याबद्दल आपण या सिरीजमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अनंतसूत कावडीबुवा. श्री अनंतसूत कावडीबुवा महाराज हे मूळ जिल्हा नगर तालुके पारनेरमधील होंगा नदीतीरावरील पिसा पिंपळगावचे राहणारे होते. त्यांचे संपूर्ण नाव श्री विठ्ठल अनंत पिंपळगावकर. त्यांचा कार्यकाळ 1797 ते 1836 असा होता. त्यांचा जन्म 1719 चैत्र शुक्ल 15 बुधवार दिनांक 11 एप्रिल 1797 आहे. ते ऋग्वेदी अश्वलायन शाखीय देशस्थ ब्राह्मण होत. त्यांचे गोत्र भारद्वाज होय. ते पिसा पिंपळगावचे वतनदार कुलकर्णी होते. याशिवाय इतर 3 गावचे कुलकर्णीपणही त्यांच्याकडे होते. त्यांचे संपूर्ण नाव विठ्ठल अनंत पिंपळगावकर असे. ईश्वर भजनात व देवसेवेत राहून ते कुलकर्णीपणाचे कामही पाहत होते. ते पुंडलिक व श्रावणासारखे मातृपितृभक्त होते. मात्या पित्यांच्या वृद्धापकाळ झाला त्यावेळी पित्याने स्वतःस कावडीत बसवून काशी यात्रेस नेण्याची आज्ञा केली. आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलबुवांनी आपले वडील अनंतराम व मातोश्री सौ राधाबाई यांना कावडीत बसवून बरोबर एक रामा नावाचा गडी व सामानासाठी एक घोडा यांसह ते काशी यात्रेस निघाले. माता पित्यास कावडीत बसवून यात्रा करविल्या म्हणून त्यांचे नाव कावडीबुवा असे पडले. यात्रा करीत असताना त्यांच्या मातोश्री सौ राधाबाई यांना विष्णुपदी देवज्ञा झाली. ते पाहून आपण आता संसारमुक्त झाल्याने अनंतरावांनी प्रयागात येऊन ब्रह्मावर्तात आल्यावर संन्यास ग्रहण केला व ब्रह्मावर्तात ज्येष्ठ वद्य 5 समाधी घेऊन ते नारायण स्वरूपी लीन झाले. त्यांना तेथे जलसमाधी देण्यात आली. तेथे त्यांचे औधर्व देहिक कार्य आटोपल्यावर त्या रिकाम्या कावडीत आता विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती ठेवून कावडीसह विठ्ठलबुवांनी पुढील यात्रा सुरू केली. याप्रमाणे यात्रा सुरू असताना गालव क्षेत्री मुक्काम होता व त्या दिवशी श्री दत्त जयंतीचीही पर्वणी होती. गावात दत्तजन्मासाठी कोणी कीर्तनकार मिळेना म्हणून गावकऱ्यांनी बुवास कीर्तन करण्यास विनंती केली. पण आपणास कसे जमेल म्हणून ते मंडळीशी बोलत असता विप्ररूपाने येऊन श्री दत्तात्रेयांनी त्यांना कीर्तन करण्यास व ग्रंथ लिहिण्यास आज्ञा केली व प्रसाद खाण्यास दिला व मी तुझ बरोबर आहे, काळजी करू नये असे सांगितले. कीर्तन आटोपले व पुढील यात्रा सुरू झाली. कीर्तन सर्वांस फार आवडले होते. ग्रंथरचना कशी होईल व या विवंचनेत त्यांनी लेखनास सुरुवात केली नव्हती. हे पाहून पुन्हा दत्तात्रेयांनी ब्राह्मण वेशाने येऊन ग्रंथ लिहिण्यास सांगितले. वरप्रदान दिले व मीच सर्वतोपरी सहाय्य होईन असा आशीर्वादही दिला. याप्रमाणे वरप्राप्तीनंतर प्रवास चालू असताच त्यांचा मुक्काम उज्जैन क्षेत्री झाला. तेथे त्यांनी श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचे 40 अध्याय लिहिले व पुढे द्वारावती द्वारका यात्रेस जाण्याच्या विचाराने यात्रा करून सन 1856च्या सुमारास बडोद्यास आले. प्रथम त्यांचा मुक्काम वाडीतील श्रीमंतराजे पांढरे यांच्या श्रीराम मंदिरात झाला. बडोद्यातील त्यावेळच्या महान संत महंतांच्या भेटी झाल्याने त्यांना अतिशय आनंद वाटला. बडोद्यास या महान मातृपितृभक्त शिरोमणी श्री कावडीबुवांचे तत्कालिक अनेक शिष्य समुदायही त्यांचा उपदेश घेऊन झाला होता. त्यापैकी एक शिष्याने त्यांना ब्रह्मानपुरात चौखडी रस्त्यावर एक श्रीराम मंदिर बांधून देऊन त्यांना कायम राहण्याचा आग्रह करून ठेवून घेतले. याच श्रीरामाच्या मंदिरात कावडीत बसून आणलेल्या श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती त्यांनी स्थापन केली. संवत 1915 मध्ये ते मुक्कामास आले. याच मंदिरात वास्तव्य केल्यानंतर
श्री दत्तप्रबोध ग्रंथाचे उरलेले 21 अध्याय त्यांनी लिहिले. असा हा 61 अध्यायांचा ग्रंथ त्यांनी संवत 1916 प्रजापती नाम संवत्सरी शके 1782 चैत्र शुद्ध प्रतिपदा भुगुरुवारी इसवी सन 1860 मध्ये लिहून पूर्ण केला. प्रत्येक दत्तभक्ताने या ग्रंथाचे वाचन अवश्य करावे. दत्त महाराजांनी आपल्या मातेला केलेला उपदेश अत्यंत प्रासादिक आहे. याप्रमाणे बडोदे येथे श्री सेवेत व चिंतनात काळ घालवित असता श्री विठ्ठल अनंतसूत उर्फ कावडीबुवा हे संवत 1919 आषाढ शुक्ल अष्टमीस वैकुंठवासी झाले. तरी ते ग्रंथरूपाने अमर असून श्री दत्तभक्तास त्यांच्या सात्विक साक्षित्वाचे अनुभवही येतात. श्री दत्तप्रबोध ग्रंथाचे प्रथम प्रकाशन श्री दामोदर सावळाराम यंदे यांनी सन 1900 मध्ये केले. श्री गुरुचरित्र व श्री गुरु लीलामृत प्रमाणेच हा महान प्रासादिक ग्रंथ श्री दत्तप्रसादे लिहिलेला आहे. श्री गुरुचरित्रात श्री गुरूंचे वर्णन आहे, तसेच श्री गुरु लीलामृतात श्री अक्कलकोट स्वामींचे वर्णन आहे. श्री दत्तप्रबोध ग्रंथात श्री दत्तात्रेयांनी आपली मातोश्री सती अनुसयेस केलेला अध्यात्मपर असा उपदेश आहे. हा प्रासादिक ग्रंथ असून श्री दत्तात्रेयांनीच वदविलेली अशी ही श्री दत्तस्वरूप वाङ्मयीन मूर्तीच आहे. म्हणून तो सांप्रदायिक दत्तभक्तांना अत्यंत पूजनीय व संग्राह्य असा आहे. भाषा अत्यंत प्रेमळ व हृदयस्पर्शी अशी आहे. हा वरद ग्रंथ असल्याने वाचन, पाठ व सप्ताह रूपे अनुष्ठान करण्याचे मनोकामना पूर्ण होतात, असा अनेकांना अनुभव आहे. बडोद्यास श्री कावडीबुवांचे श्रीराम व श्री विठ्ठल राही रुक्माबाईचे असे मंदिर आहे. ते दरसाल श्री दत्त प्रबोधकार अनंतसूत विठ्ठल उर्फ कावडीबुवा महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आषाढ शुक्ल पक्ष 1 ते 8 पावितो होतो. पुण्यतिथी आषाढ शुक्ल पक्ष 8 असते. या उत्सवात अखंड नाम सप्ताह, श्री दत्त प्रबोध पारायण, निरनिराळी संत मंडळींची कीर्तने, प्रवचने व भजने, श्री गुरुचरित्र सप्तशती पारायणे, वेदपारायणे आदी विविध कार्यक्रम होत असतात. उत्सव समाप्तीस अन्नसंतर्पण, महानुभाव, अनेक रूपांची पाद्यपूजा, संतपूजा होऊन संतांचे प्रवचन व महाप्रसाद होत असतो. पौर्णिमेस गोपाळकाला होऊन हा उत्सव पूर्ण होतो. तसेच चैत्राला श्री राम जन्मोत्सवही होतो. श्री अनंतसूत विठ्ठलबुवांनी श्री दत्त प्रबोध ग्रंथाशिवाय स्फुट अभंग, करुणाशतक, अभंग सांप्रदायिक, सद्गुरु नमस्कार श्लोक व अभंग वगैरे वाङ्मय लिहिलेले असून बरेचसे अप्रसिद्ध आहे. ते जनार्दन एकनाथ निंबराज संप्रदाय असून त्यांचा आनंद संप्रदाय होय. श्री अनंतसूत विठ्ठल उर्फ कावडीबुवांनी बडोद्याच्या मंदिराची सेवा, पूजन, भजन व संप्रदाय चालवण्यासाठी आपले आत्तेबंधू श्री गोपाळबुवा यांना सहकुटुंब आपले गावाहून बोलावून आणून त्यास प्रसाद व वरदहस्त ठेवून सर्व व्यवस्था सोपविली होती. श्री गोपाळबुवांनी अत्यंत लीन, प्रेमळ, निस्सीम, भगवत भक्त असे होते. भजन व देवसेवेत राहून त्यांनी 4 धाम यात्रा केल्या. शेवटी चतुर्थाश्रम घेऊन फाल्गुन शुद्ध 3 दिनांक 15/3/1918 वय 75 समाधीस्थ झाले. त्यांची समाधी कावडीबुवांच्या समाधी मंदिरात आहे. हे गोपाळकाला उत्तम करीत असत. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री शंकरबुवा हेही भजन व देवसेवा करून उत्सव महोत्सव करीत असत. ते सुप्रसिद्ध कीर्तनकारही होते. श्रीमंत गायकवाड सरकारतर्फे बडोद्यास दर श्रावण मासात होणाऱ्या कीर्तन परीक्षेचे ते परीक्षक म्हणूनही होते. श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांचे धाकटे बंधू श्रीमंत संपतराव महाराज गायकवाड यांचे ते गुरु होते. श्री संपतरावांना त्यांनी भजन शिकवले होते. ग्वाल्हेरचे सरकार श्रीमंत माधवराव महाराज शिंदे यांच्या येथे प्रतिवर्षी गणेशोत्सवात नामसप्ताह होत असे. त्यावेळी श्रीमंत संपतराव महाराजांचा एक भजनाचा पहारा असे. त्या मेळ्याचे अध्यक्ष श्री शंकरबुवाच होते. पुत्रवत पालन केलेले त्यांचे भाचे श्री सुंदरनाथ व जगन्नाथ राजापूरकर
या उभय बंधूस मंदिराचे पुढील कार्य एक विचारे चालविण्यास सोपवून व वरदहस्त ठेवून सन 1950 शके 1872 संवंत 2006 कार्तिक शुद्ध पंचमी सोमवारी उपवास सोडून शंकरबुवा हृदयविकाराने वैकुंठवासी झाले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे हे अभय बंधू एकविचारे श्रींची पूजा सेवा, आषाढी उत्सव, रामनवमी उत्सव आदी नित्य नैमित्तिक कार्यक्रम पार पाडित. गुरुपरंपरा. आदिनाथ, अत्री, दत्तात्रेय, जनार्दन, एकनाथ, निंबराज आणि अनंतराज अशी ही गुरुपरंपरा चालत आलेली आहे. अलौकिक संत कावडीबुवा यांचे संत साहित्य अभ्यासिकांच्या नजरेतून पाहता केवळ श्री दत्तप्रबोध हा असामान्य ग्रंथ लिहून संत पदापर्यंत पोहोचलेल्या कावडीबुवा या सत्पुरुषाबद्दलची थोडीशी माहिती